अध्यक्षा स्वर्गीय इंद्राताई हिरे साहेब, तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय शुद्धा दिदी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज या कार्यक्रमासाठी या मंचावर सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाचं स्वागत करतो। आजच्या या शुभदिनी आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले आमच्या भाऊसाहेब हिरे स्मृतिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय प्रसाद बापू हिरे साहेब, तसेच मंचावर उपस्थित श्री ताराचंद अप्पा बच्चा साहेब, त्याचप्रमाणे पंकज निकम साहेब, श्रीमती मनीषा देवरे मॅडम, डॉक्टर देवेंद्रजी निकम, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित चंदन सर, ITIचे प्राचार्य श्री RV बच्चाव सर, आमच्या स्कूल कमिटी समितीचे चेअरमन नंदू तात्या सोयगाव, तसेच प्राथमिक स्कूल कमिटीचे चेअरमन बबन अप्पा बच्चाव साहेब, तसेच दगा बापू बच्चाव, ताराचंद अप्पा बच्चाव, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण सर्वजण माजी नगरसेवक, त्यांचं नाव विसरलं, JP बच्चा साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो। आज आपण सर्वजण आपल्या प्रेरणास्थान असलेल्या शुद्धादेवी यांच्या 66व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत। शुद्धा दिदी यांनी शिक्षण, संस्कार, समाजसेवा या क्षेत्रामध्ये दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे। त्यांचे कार्य आपल्याला ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि समाजाप्रत असलेल्या कर्तव्याची सतत जाणीव करून देते। त्यांच्या विचारांचा, आदर्शाचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। आजचा हा गुणगौरव सोहळा केवळ विद्यार्थ्यांचा यशाचा गुणगौरव करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे। प्रत्येक यशामागे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा त्याग व सहकार्य यांचा मोठा वाटा असतो। त्यामुळे या यशाचे श्रेय केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या शिक्षक आणि पालकांनाही तितकेच असते। आज तुम्हाला मिळणारा हा सन्मान हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसून एका नव्या यशस्वी वाटचालीची सुरुवात आहे। यश मिळाल्यानंतरही नम्रता, सातत्य आणि मेहनत यांची साथ कधीही सोडू नका। अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते। आज ज्यांचा सन्मान होत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यातही शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात यशाची नवे शिखरे सर करतील असा मला दृढ विश्वास आहे। आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य प्रसाद बापू हिरे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मालेगाव आणि मालेगाव बाहेरही शिक्षणाची अनेक दालने उभी करून दिलेली आहेत। त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणावरील प्रेमामुळे आज हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत। त्यांनी आमच्या विद्यालयासाठी भव्य आणि सुसज्ज अशी इमारत उभारून दिली असून आज या परिसरातील हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आमच्या विद्यालयात इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे। उच्च माध्यमिक विभागात कला आणि विज्ञान या 2 शाखांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते। आमच्या विद्यालयातील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत। विशेष म्हणजे आमच्या संस्थेमार्फत 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा आमच्या बापूसाहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे। 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये म्हणून, तसेच शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेने मालेगावातच डिप्लोमा कॉलेज, MBA कॉलेज, MCA कॉलेज, MCS कॉलेज महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून
त्यांचा वेळ आणि खर्चही वाचत आहे. या वर्षापासून बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअरिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज आणि नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याच्या संस्थेचा मानस असून त्याचा लाभ असंख्य होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना निश्चितच होणार आहे.